हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर आजच्या या व्हिडिओत आपण तुमची जी महाजेनकोची एक्झाम होणार आहे त्यासाठी काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहणार आहोत। यात काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स सुद्धा इन्क्लूड आहेत। एक्झाम स्पेसिफिक क्वेश्चन्स मी इथे ठेवलेत जे तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत, ठीक आहे। आणि तुम्ही जर या एक्झामची प्रिपरेशन करत असाल तर फार्मा बुलेट ॲपवर यासाठी मॉक टेस्ट कोर्स अँड PDF बुक अवेलेबल आहे। तुमचा सर्व टेक्निकल सिलेबस यामध्ये कवर्ड आहे। ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। मोस्ट बेनिफिशियल स्टडी मटेरियल असणार आहे तुमच्या एक्झामिनेशनसाठी हे, ठीक आहे। तर क्वेश्चन स्टार्ट करूया। विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए कॉन्सन्ट्रेशन युनिट? मोलॅरिटी, इंथॅल्पी, मास पर व्हॉल्यूम, मोल फ्रॅक्शन। नॉट ए कॉन्सन्ट्रेशन युनिट। तर कॉन्सन्ट्रेशन युनिट्समध्ये काय येते? तर यामध्ये येते तुमची मोलॅरिटी, त्यानंतर येईल मोलॅलिटी, त्यानंतर येते मास कॉन्सन्ट्रेशन, त्यानंतर येते पार्ट्स पर मिलियन, मोल फ्रॅक्शन येते। काय दिले आपल्याला ऑप्शन्समध्ये? तर मोलॅरिटी कॉन्सन्ट्रेशन युनिट आहे, मोल फ्रॅक्शन सुद्धा आहे, मास पर व्हॉल्यूम सुद्धा आहे। इंथॅल्पी येत नाही। ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर। इंथॅल्पी इज नॉट ए कॉन्सन्ट्रेशन युनिट। इंथॅल्पी काय असते? तर इंथॅल्पी रिप्रेझेंट्स टोटल हीट कंटेंट ऑफ ए सिस्टम, ठीक आहे। त्यानंतर मोलॅरिटी काय आहे? तर मोल्स ऑफ सॉल्यूट पर लिटर सोल्युशन। मोलॅलिटी काय आहे? तर मोल्स ऑफ सॉल्यूट पर किलोग्राम ऑफ सॉल्वंट। मास कॉन्सन्ट्रेशन तर मास ऑफ सॉल्यूट पर युनिट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन। मोल फ्रॅक्शन काय आहे? तर रेशियो ऑफ द नंबर ऑफ मोल्स ऑफ ए सॉल्यूट टू द टोटल नंबर ऑफ मोल्स इन ए सोल्युशन, मोल फ्रॅक्शन, ठीक आहे। त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन युनिट्सवर आणखी एक क्वेश्चन विचारण्यात येतो। विच कॉन्सन्ट्रेशन युनिट डज नॉट डिपेंड्स ऑन टेम्परेचर? यापैकी कोणतं कॉन्सन्ट्रेशन युनिट डज नॉट डिपेंड्स ऑन टेम्परेचर? प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे हा। विच टर्म्स रिप्रेझेंटिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए सोल्युशन डज नॉट डिपेंड ऑन टेम्परेचर? तर मास इज नॉट डिपेंड ऑन टेम्परेचर। अँड व्हॉट इज मोलॅलिटी? तर मोलॅलिटी डिपेंड्स ऑन द मास ऑफ द सॉल्वंट, सो मोलॅलिटी इज इंडिपेंडंट ऑफ टेम्परेचर। मोलॅलिटी हे कॉन्सन्ट्रेशन युनिट असते विच डज नॉट डिपेंड ऑन टेम्परेचर, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। विच वन ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्सेस शो लिंकेज आयसोमेरिझम? तर आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सुद्धा क्वेश्चन पाहिला होता लिंकेज आयसोमेरिझमचा। काय पाहिलं होतं त्यात आपण? काय असते लिंकेज आयसोमेरिझम? तर लिंकेज आयसोमेरिझम इज आयसोमेरिझम विच इन्व्हॉल्व्स डिफरंट डोनेशन साइट्स। आपण पाहिलं होतं ना, दिस आयसोमेरिझम इन्व्हॉल्व्स ॲम्बिडेंटेड लिगँड्स। ज्याच्यामध्ये ॲम्बिडेंटेड लिगँड प्रेझेंट असते ते शो करते लिंकेज आयसोमेरिझम। अँड व्हॉट इज ॲम्बिडेंटेड लिगँड? ॲम्बिडेंटेड लिगँड्स कॅन फॉर्म कोऑर्डिनेट्स बॉन्ड्स थ्रू टू डिफरंट ॲटम्स। हे लिगँड असते ज्यामध्ये लिगँड दोन डिफरंट ॲटम्स बरोबर एकाच वेळी बाइंड करते। म्हणजे असं नाही की एकाच वेळी दोन ॲटम्स बरोबर बाइंड करेल, पण एका वेळी एकाच ॲटम बरोबर बाइंड करेल। फक्त याची जी बाइंडिंग साईट असते ती एकापेक्षा जास्त असते। प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलं होतं ना आपण NO2- जे नायट्राइट असते, नायट्राइट कॅन बाइंड थ्रू आयदर द नायट्रोजन और ऑक्सिजन ॲटम। इथे NO2 हा नायट्रोजन डोनर सुद्धा असू शकतो और ऑक्सिजन डोनर सुद्धा असू शकतो। सो हे आहे तुमचं ॲम्बिडेंटेड लिगँड। अँड व्हेन इट बाइंड्स थ्रू नायट्रोजन इट इज कॉल्ड नायट्रो, अँड व्हेन इट बाइंड्स थ्रू ऑक्सिजन इट इज कॉल्ड नायट्रायटो, ठीक आहे। त्यानंतर आणखी काय पाहिलं होतं आपण ॲम्बिडेंटेड लिगँड? तर सायनाइड लिगँड पाहिलं होतं ना, CN- लिगँड। हे कार्बनशी सुद्धा बाइंड करू शकते अँड हे सायनाइड लिगँड आपल्या नायट्रोजन बरोबर सुद्धा बाइंड करू शकते, पण एका वेळी एकाच बरोबर। सो हे सुद्धा आहे तुमचं ॲम्बिडेंटेड लिगँड, सायनाइड लिगँड, ठीक आहे। त्यानंतर आणखी एक पाहिलं होतं आपण थिओसायनेट। काय? तर थिओसायनेट SCN-। इट कॅन बाइंड टू ए मेटल थ्रू आयदर सल्फर और नायट्रोजन ॲटम। थिओसायनेट सल्फर डोनर सुद्धा असू शकतो आणि नायट्रोजन डोनर सुद्धा असू शकतो। सो हे सुद्धा आहे तुमचं ॲम्बिडेंटेड लिगँड। SCN कॅन बाइंड टू ए मेटल थ्रू आयदर सल्फर और नायट्रोजन ॲटम, and if it binds through sulfur it is called thiocyanato, and if it binds through nitrogen it is called isothiocyanato, ठीक आहे। आणि हे जे ॲम्बिडेंटेड लिगँड्स कंटेनिंग कॉम्प्लेक्सेस असतात हे शो करतात तुमचे लिंकेज आयसोमेरिझम। तर आता इथे आपल्याला ऑप्शन्समध्ये काय दिले? तर Cl येणार नाही, SCN, तर थिओसायनेट हे येईल तुमचं करेक्ट आन्सर, ऑप्शन बी। इथे सुद्धा Cl आहे, हे ॲम्बिडेंटेड लिगँड नाही आहे। CO तर कार्बन डोनर असतो, यामध्ये ऑक्सिजन डोनेशन होत नाही, सो हे सुद्धा ॲम्बिडेंटेड लिगँड नाही आहे, ठीक आहे। थिओसायनेट, सायनेट, नायट्राइट ही आहेत तुमची ॲम्बिडेंटेड लिगँड्स। An ambidentate ligand is one which has two donor atoms but either of the two can form a coordinate bond.
ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. डॅश लिगँड्स कॅन बी फाइंड थ्रू टू डिफरंट ॲटम्स टू फॉर्म ए कोऑर्डिनेट बॉन्ड. तर आत्ताच आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलं ना, काय येईल? बायडेंटेड, फ्लेक्सिडेंटेड, ॲम्बिडेंटेड, पॉलिडेंटेड. तर हे ॲम्बिडेंटेड असते ना, ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. आत्ताच आपण पाहिलं ना, ॲम्बिडेंटेड लिगँड्स कॅन फॉर्म कोऑर्डिनेट्स बॉन्ड्स थ्रू टू डिफरंट ॲटम्स. आपण पाहिलं ना, सायनाइड लिगँड, त्यानंतर थिओसायनेट लिगँड, नायट्राइट लिगँड. An ambidentate ligand is one which has two donor atoms but either of the two can form a coordinate bond. जसं हे सायनाइड लिगँड आहे, हे कार्बनशी पण बाइंड करू शकते अँड हेच सायनाइड लिगँड तुमच्या नायट्रोजन बरोबर सुद्धा बाइंड करू शकते, पण एका वेळी एकाच बरोबर बाइंड करू शकते. इथे कार्बन अँड नायट्रोजन दोघांची कोऑर्डिनेट बॉन्ड बनवण्याची कॅपॅसिटी आहे, पण एका वेळी एकच बॉन्ड बनवतोय. दोघांपैकी कोणी एकच आपला कोऑर्डिनेट बॉन्ड बनवेल. ठीक आहे. इथे पण सेम आहे. थिओसायनेट लिगँडमध्ये थिओसायनेट कॅन बाइंड टू ए मेटल थ्रू आयदर सल्फर और नायट्रोजन ॲटम. सो हे आहेत तुमचे ॲम्बिडेंटेड लिगँड. बायडेंटेड लिगँड काय असते? तर बायडेंटेड लिगँड्स आर मॉलिक्युल्स और आयन्स विथ टू डोनर ॲटम्स दॅट कॅन फॉर्म टू कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड्स विथ ए मेटल ॲटम और आयन. बायडेंटेड लिगँड इज वन विच इज लिंकेज टू ए मेटल ॲटम ॲट 2 पॉईंट्स. ठीक आहे. यामध्ये काय येते? तर यामध्ये येते तुमचं ऑक्झॅलेट आयन, त्यानंतर येते इथिलीन डायमाइन. ही आहेत तुमची बायडेंटेड लिगँड्स. ठीक आहे. हे बायडेंटेड लिगँड्स, ॲम्बिडेंटेड लिगँड्स हे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नंबर ऑफ न्यूट्रॉन्स इन फेरस इज. किती नंबर ऑफ न्यूट्रॉन्स असतात आयरनमध्ये? तर इथे 56 काय आहे, 26 काय आहे? तर 56 आहे तुमचा मास नंबर, 26 आहे तुमचा ॲटॉमिक नंबर. नंबर ऑफ न्यूट्रॉन्स कसं काढतात? तर नंबर ऑफ न्यूट्रॉन्स इक्वल्स टू मास नंबर मायनस ॲटॉमिक नंबर. मास नंबर किती आहे? 56, ॲटॉमिक नंबर 26. सो नंबर ऑफ न्यूट्रॉन्स 30 येतील. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. अँड मास नंबर काय असतो? तर मास नंबर इज द सम ऑफ नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ ॲन ॲटम. प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्सच्या समला म्हणतात मास नंबर. त्यानंतर ॲटॉमिक नंबर काय असतो? तर नंबर ऑफ प्रोटॉन्स इन अन ॲटम इज ॲटॉमिक नंबर. आपण पाहिलं होतं ना, आयसोटोप्स जे असतात दे हॅव द सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट इन नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. ठीक आहे. आता इथे ॲटॉमिक नंबर किती आहे? तर 26 आहे ना ॲटॉमिक नंबर. सो नंबर ऑफ प्रोटॉन्स 26. आणि जसं की आपल्याला माहिती आहे हे न्यूट्रल मेटल आहे. सो न्यूट्रल मेटलमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज इक्वल्स टू नंबर ऑफ प्रोटॉन्स. नंबर ऑफ प्रोटॉन्स 26. सो नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 26. ठीक आहे. न्यूट्रल मेटलमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन्स. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द इक्वेशन इन्व्हॉल्व्ड इन द क्वांटम मेकॅनिक्स अप्रोच टू मॉलिक्युलर मॉडेलिंग इज बोल्ट्झमॅन इक्वेशन, स्क्रोडिंगर वेव्ह इक्वेशन, अर्न्स्ट इक्वेशन, एरेनियस इक्वेशन. इक्वेशन इन्व्हॉल्व्ड इन द क्वांटम मेकॅनिक्स अप्रोच टू मॉलिक्युलर मॉडेलिंग काय येईल? तर स्क्रोडिंगर्स इक्वेशन येईल ना. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. हे स्क्रोडिंगर्स इक्वेशन असते की इक्वेशन इन क्वांटम फिजिक्स. इट एक्सप्लेन्स हाऊ पार्टिकल्स इन क्वांटम फिजिक्स बिहेव. स्क्रोडिंगर्स इक्वेशन डिस्क्राइब्स द बिहेवियर ऑफ क्वांटम मेकॅनिकल सिस्टम्स इन्क्लुडिंग मॉलिक्युल्स. ठीक आहे. काय असते इक्वेशन? तर एच साय इक्वल्स टू ई साय. इथे एच असते हॅमिल्टोनियन ऑपरेटर. इट डिस्क्राइब द टोटल एनर्जी ऑफ सिस्टम इन्क्लुडिंग कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. त्यानंतर व्हॉट इज साय? तर साय रिप्रेझेंट्स द वेव्ह फंक्शन. व्हॉट इज ई? तर एनर्जी ऑफ द सिस्टम ई. ठीक आहे. हे आहे तुमचं स्क्रोडिंगर्स वेव्ह इक्वेशन. त्यानंतर अरेनियस इक्वेशनवर सुद्धा खूप वेळा एक्झामला क्वेश्चन विचारण्यात येतो. इम्पॉर्टंट आहे तुमच्या एक्झामिनेशनसाठी. काय असते अरेनियस इक्वेशन? तर के इज इक्वल टू ए ई ची पॉवर मायनस ई ए अपॉन आर टी. हे आहे तुमचं अरेनियस इक्वेशन. रेट ऑफ रिॲक्शन कॅन बी एक्सप्रेस्ड बाय अरेनियस इक्वेशन. व्हॉट इज बोल्ट्झमॅन इक्वेशन? तर हे डिस्क्राईब करते तुमचं स्टॅटिस्टिकल बिहेवियर ऑफ ए थर्मोडायनॅमिक सिस्टम. बोल्ट्झमॅन इक्वेशन. त्यानंतर नर्नस्ट इक्वेशन. तर या नर्नस्ट इक्वेशनचा यूज करतात टू कॅल्क्युलेट द सेल पोटेन्शियल ऑफ एन इलेक्ट्रोकेमिकल सेल. Nernst equation provides the relation between the cell potential of an electrochemical cell, the standard cell potential, temperature, and the reaction quotient. And even under the non-standard condition, the cell potential of electrochemical cell can be determined with the help of Nernst equation. ठीक है.
हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. At constant temperature, the pressure of the gas is reduced to 1/3. The volume will dash. काय होईल व्हॉल्यूम बरोबर? If the pressure of the gas is reduced to 1/3 at constant temperature, remains the same, increase by 3 times, increase by 2 times, unpredicted. At constant temperature, the pressure of the gas is reduced to 1/3. The volume will be. तर कोणता लॉ असतो यासाठी? तर बॉइल्स लॉ काय असतो? काय पाहिलं होतं आपण बॉइल्स लॉ? तर अकॉर्डिंग टू बॉइल्स लॉ, द प्रेशर ऑफ द गॅस इज इनवर्सली प्रपोर्शनल टू इट्स व्हॉल्यूम. म्हणजेच जर तुम्ही प्रेशर डिक्रीज केलं तर व्हॉल्यूम विल बी इन्क्रीज अँड वाईस वर्सा. ठीक आहे. तर काय असतो बॉइल्स लॉ? तर P1 V1 इक्वल्स टू P2 V2. इथे आपल्याला P2 काय दिले? तर प्रेशर ऑफ द गॅस इज रिड्यूस टू 1/3. सो 1/3 P1 येईल ना तुमचं P2. सो वी कॅन सबस्टिट्यूट P2 बाय 1/3 P1 हिअर. 1/3 P1 आहे तुमचं P2. सो P1 V1 इज इक्वल्स टू 1/3 P1 V2. P1 P1 कॅन्सल झालं. 1/3 इकडे आल्यावर 3 होईल. 3 V1 इज इक्वल्स टू V2. V2च आपल्याला विचारलं आहे ना, दी व्हॉल्यूम विल बी. तर 3 टाइम्स V1 येईल. काय दिले आपल्याला ऑप्शन्समध्ये? तर रिमेन्स दी सेम, इन्क्रीज बाय 3 टाइम्स, इन्क्रीज बाय 2 टाइम्स, अनप्रेडिक्टेड. तर इन्क्रीज बाय 3 टाइम्स येईल ना, तुमचं V2 आले 3 V1. सो ऑप्शन बी विल बी अवर करेक्ट आन्सर. At constant temperature, the pressure of the gas is reduced to 1/3. The volume will increase by 3 times. ठीक है. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. The shape of BF4- according to VSEPR model is tetrahedral, trigonal planar, trigonal pyramidal, trigonal bipyramidal. काय येईल शेप ऑफ BF4-? हे शेप्स अँड जॉमेट्री सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट आहे तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सुद्धा आपण एक क्वेश्चन पाहिला होता असा शेप अँड जॉमेट्रीचा. प्रिव्हियस इयर क्वेश्चन होता तो. कशाबद्दल पाहिला होता? तर झेनॉन ऑक्सिडेट्राफ्लोराइडचा क्वेश्चन पाहिला होता ना. काय शेप पाहिला होता आपण याचा? तर स्क्वेअर पिरॅमिडल. ठीक आहे. प्रिव्हियस इयर विचारण्यात आलेला क्वेश्चन होता हा. इथे तुम्हाला विचारलं आहे शेप ऑफ BF4- काय येईल? VSEPR थेअरी काय असते? तर व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेअरी. It predicts molecular shapes by minimizing electron repulsion between bonding and non-bonding electron pairs around the central atom. And according to this theory, काय येईल shape of BF4-? तर in BF4- the central atom is boron and boron has 3 valence electrons. बोरॉनचे 3 valence electrons असतात. So what is the electronic configuration of boron? तर 1s2, 2s2, 2p1. It has 3 valence electrons and here is a negative charge on boron. So due to the negative charge, the number of electrons will become 3 plus 1 equals to 4. And here in BF4-, boron forms bond with 4 fluorine atoms. Now we will calculate the number of bond pair and lone pair. So here we can see that in BF4- there are 4 electrons and it makes 4 bonds with 4 fluorine atoms. So the number of bond pairs is 4. And there is 0 lone pair. So now we will calculate the hybridization. Hybridization काय येईल? तर hybridization is equals to the number of bond pair and lone pair and it will become 4 plus 0, 4. So from here we can see that the hybridization will be sp3. And sp3 hybridization have tetrahedral geometry and tetrahedral shape. कोणत्या ऑप्शन मध्ये दिलंय? तर tetrahedral ऑप्शन येईल तुमचं करेक्ट आन्सर. sp3 hybridization have tetrahedral geometry as well as tetrahedral shape. ठीक है. With 4 bonding pairs and 0 lone pair, the VSEPR model predicts a tetrahedral shape of BF4-. Here boron is attached with 4 fluorine atoms through a single bond. 4 fluorine atoms occupy the corners of tetrahedron and the boron atom is at the center. This is a structure of BF4- which is tetrahedral. ठीक है. मोस्ट इम्पॉर्टंट आहे तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. फॉर 1 मोल ऑफ गॅस द आयडियल गॅस इक्वेशन इज. काय येईल आयडियल गॅस इक्वेशन फॉर 1 मोल ऑफ गॅस? तर PV इज इक्वल्स टू nRT असते ना तुमचं आयडियल गॅस इक्वेशन. वेअर P इज प्रेशर ऑफ द गॅस, V इज व्हॉल्यूम ऑफ द गॅस, N इज मोल ऑफ द गॅस, R इज युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट and T इज टेम्परेचर ऑफ द गॅस.
हे असते तुमचं आयडियल गॅस इक्वेशन, PV इज इक्वल टू nRT. आता इथे आपल्याला विचारले फॉर 1 मोल ऑफ गॅस, सो n येईल तुमचं 1. सो हे इक्वेशन बनेल PV इज इक्वल टू RT. ठीक आहे, कोणत्या ऑप्शनमध्ये आहे तर PV इज इक्वल टू RT ऑप्शन येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. साऊंड कॅनॉट ट्रॅव्हल इन एअर, स्टील, वॉटर, व्हॅक्यूम. तर व्हॅक्यूम येईल ना, ऑप्शन डी. साऊंड कॅनॉट ट्रॅव्हल इन व्हॅक्यूम. साऊंड व्हायब्रेशन मस्ट ट्रॅव्हल थ्रू मॅटर, इट कॅनॉट ट्रॅव्हल थ्रू ए व्हॅक्यूम. जे साऊंड वेव्ज असतात त्यांना गरज असते सॉलिड, लिक्विड और गॅस मीडियमची ट्रॅव्हल करण्यासाठी. या साऊंड वेव्ज मूव्ह करतात मीडियममधून बाय व्हायब्रेटिंग दी मॉलिक्युल्स इन दी मॅटर. या व्हॅक्यूममधून ट्रॅव्हल करू शकत नाहीत. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. दी कोलिजन फ्रिक्वेन्सी ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी ॲब्सोल्यूट टेम्परेचर, इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू दी प्रेशर ऑफ दी गॅस, इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू दी ॲब्सोल्यूट टेम्परेचर, डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी स्क्वेअर रूट ऑफ ॲब्सोल्यूट टेम्परेचर. दी कोलिजन फ्रिक्वेन्सी ऑफ ए गॅस इज. तर काय असते कोलिजन फ्रिक्वेन्सी तर collision frequency of a gas molecules is directly related to the temperature of the system. It depends on average speed of the molecules which increases with temperature, and this collision frequency is proportional to the square root of absolute temperature. कोणत्या ऑप्शन मध्ये दिलाय डायरेक्टली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ ॲब्सोल्यूट टेम्परेचर, तर ऑप्शन डी मध्ये दिले. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. व्हॉट इज दी SI युनिट ऑफ प्रेशर. प्रेशरचं SI युनिट पास्कल, जूल, हेनरी, हर्ट्ज. ही युनिट्ससुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट आहेत तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. प्रत्येक एक्झामला युनिट्सवर क्वेश्चन विचारण्यात येतो. ठीक आहे, काय येईल इथे SI युनिट ऑफ प्रेशर तर हर्ट्ज काय आहे तर युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी आहे ना तुमचं हर्ट्ज. हेनरी तर युनिट ऑफ इंडक्टन्स आहे ना हेनरी. जूल काय आहे तर युनिट ऑफ वर्क इज जूल. युनिट ऑफ मेजरमेंट ऑफ वर्क और एनर्जी आहे तुमचं जूल. पास्कल तर युनिट ऑफ प्रेशर असते ना पास्कल, ऑप्शन येईल तुमचं करेक्ट आन्सर. प्रेशरचं फॉर्म्युला काय आहे तर फोर्स अपॉन एरिया आणि याचं युनिट आहे पास्कल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. दी alloy ऑफ ट्रान्झिशन मेटल अँड नॉन मेटल आर नोन ॲज इंटरस्टिशियल alloy, सबस्टिट्यूशनल alloy, इंटरमेटॅलिक कॉम्प्लेक्स, सिम्पल मिक्सचर्स. The alloy of transition metal and non-metal are also known as. काय म्हणतात याला तर हे असते इंटरस्टिशियल alloy, ऑप्शन ए. हे जे इंटरस्टिशियल alloy असते हे असते मेटॅलिक सबस्टन्स विथ स्मॉल अमाउंट्स ऑफ ॲटम्स फिलिंग दी स्पेसेस बिटवीन दी लार्जर मेटल लॅटिस. ठीक आहे, दी alloy of transition metal and non-metal are also known as interstitial alloy. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. हाऊ मेनी मॉलिक्युल्स आर प्रेझेंट इन 0.2 ग्राम ऑफ हायड्रोजन. किती मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात 0.2 ग्राम ऑफ हायड्रोजनमध्ये. प्रिव्हियस इयर विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे. हाऊ मेनी मॉलिक्युल्स आर प्रेझेंट इन 0.2 ग्राम्स ऑफ हायड्रोजन. तर अवोगॅड्रो कॉन्स्टंट काय येईल. व्हॉट इज अवोगॅड्रो कॉन्स्टंट तर 6.022 मल्टिप्लाइड बाय 10⁻23 मॉलिक्युल्स पर मोल. दिस इज अवोगॅड्रोज नंबर. 1 मोल ऑफ हायड्रोजन इज इक्वल्स टू 6.022 मल्टिप्लाइड बाय 10⁻23 हायड्रोजन मॉलिक्युल्स. मास ऑफ हायड्रोजन काय दिले तर 0.2 ग्राम्स. त्यानंतर मोलार मास ऑफ H2 तर 2 ग्राम्स पर मोल. सो नाउ वी विल कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स ऑफ H2. मोल्स ऑफ H2 इज इक्वल्स टू मास ऑफ H2 डिवायडेड बाय मोलार मास ऑफ H2. मास किती आहे तर 0.2. मोलार मास ऑफ H2 तर 2 ग्राम पर मोल. सो 0.2 डिवायडेड बाय 2. मोल्स ऑफ H2 इज इक्वल्स टू 0.1 मोल. हे मॉलिक्युलर मास ऑफ हायड्रोजन कसं काढलं आपण तर हायड्रोजन एक्झिस्ट ॲज ए डायॲटॉमिक मॉलिक्यूल. सो मॉलिक्युलर मास ऑफ हायड्रोजन इज इक्वल्स टू 2 मल्टिप्लाइड बाय ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन विच इज 1. 2 मल्टिप्लाइड बाय 1 इज इक्वल्स टू 2 ग्राम पर मोल. ठीक आहे, अँड इथे मोल्स ऑफ H2 आले तुमचं 0.1 मोल. इथे आपल्याला विचारले मॉलिक्युल्स प्रेझेंट इन 0.2 ग्राम ऑफ हायड्रोजन. सो हाऊ टू कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मॉलिक्युल्स तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स इज इक्वल टू मोल्स मल्टिप्लाइड बाय ॲवोगॅड्रोज नंबर. सो मोल्स किती आहेत 0.1. सो 0.1 मल्टिप्लाइड बाय ॲवोगॅड्रोज नंबर काय आहे तर 6.022 मल्टिप्लाइड बाय 10⁻23 मॉलिक्युल्स पर मोल. So when you solve this you will get 6.022 multiplied by 10⁻22. इतके मॉलिक्युल्स हायड्रोजनचे प्रेझेंट असतात इन 0.2 ग्राम्स ऑफ हायड्रोजन. कोणत्या ऑप्शनमध्ये दिलं आहे
तर 10⁻23 10⁻23 ए बी एलिमिनेट होतील. 10⁻22 इथे दिले 3.0125 मल्टिप्लाइड बाय 10⁻22 हे सुद्धा येणार नाही. 6.023 मल्टिप्लाइड बाय 10⁻22 ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इक्विव्हॅलंट ऑफ पोटॅशियम पर मॅग्नेट इन अल्कलाइन मीडियम इज. तर अल्कलाइन कंडिशनमध्ये MnO4- इज रिड्यूस टू MnO2. In alkaline condition, MnO4- is reduced to MnO2 with the change of 3 electrons. So equivalent weight is molar mass divided by 3. N factor येईल ना 3. मोलार मास किती आहे पोटॅशियम पर मॅग्नेटचं? तर 158.1 ग्राम पर मोल डिवायडेड बाय 3. सॉल्व करा, काय येईल? तर 3 1 जा 3, 3 5 जा 15, 3 1 जा 3, 3 2 जा 6, 8 - 6 2, 21 होईल, 3 7 जा 21, 52.7 ग्राम पर इक्विव्हॅलंट येईल ना. सो इक्विव्हॅलंट वेट ऑफ KMnO4 इन अल्कलाइन मीडियम इज 52.7 ग्राम पर इक्विव्हॅलंट. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. आणि कधी कधी तुम्हाला ऑप्शन्समध्ये 158 सुद्धा दिलेलं असते, 158 ग्राम पर इक्विव्हॅलंट. तर हे का देतात ऑप्शन्समध्ये? तर अल्कलाइन मीडियममध्ये KMnO4 कसं रिॲक्ट करते? तर KMnO4 प्लस पोटॅशियम हायड्रॉक्साईड काय भेटेल? तर K2MnO4 प्लस H2O प्लस O. इथे H2 आहे, सो इथे 2KOH येईल, इथे 2KMnO4 येईल, इथे 2K2MnO4 येईल. आणि या रिॲक्शनमध्ये N फॅक्टर किती आहे? तर 1 आहे. याचाच अर्थ होतो इक्विव्हॅलंट वेट येईल 158 ग्राम पर इक्विव्हॅलंट. ठीक आहे. पण तरीसुद्धा दी मोस्ट कॉमन रिॲक्शन इन अल्कलाइन मीडियम दॅट इज यूज टू कॅल्क्युलेट द इक्विव्हॅलंट वेट, ती ही रिॲक्शन असते ज्यामध्ये MnO4- इज रिड्यूस टू MnO2. सो इक्विव्हॅलंट वेट ऑफ KMnO4 इन अल्कलाइन मीडियम इज 52.7 ग्राम पर इक्विव्हॅलंट. ठीक आहे. प्रिव्हियस इयर विचारण्यात आलेला क्वेश्चन होता हा. आणि जी फार्मा बुलेट ॲपवर आपली जी टेस्ट सिरीज आहे त्या टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा हा क्वेश्चन होता. आणि तुमच्यापैकी एका स्टुडंटने या क्वेश्चनला रिपोर्ट केलं होतं. या आन्सरबद्दल क्वेरी विचारलेली होती. तर हे असं आलेलं आहे हे आन्सर. आणि तसं सुद्धा तुम्हाला ऑप्शन्समध्ये एकतर 158 येईल नाहीतर 52.7 येईल. एकाच वेळी तुम्हाला दोन्ही ऑप्शन्स येणार नाहीत. ठीक आहे. तर हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या अपकमिंग महाजनको केमिस्ट एक्झामसाठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. यात काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्ससुद्धा इन्क्लूड आहेत. सो इम्पॉर्टंट असणार आहेत तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. ठीक आहे. तर या व्हिडिओत इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. टिल देन डू लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.